माणिकराव कोकाटेंच्या मेडिकल सर्टिफिकेट याची वाट नाशिक पोलीस पाहतायत। नाशिक पोलिसांच्या पथकामध्ये कोण कोण आहे आणि कशा हालचाली सुरू आहेत? नाशिक पोलिसांच्या पथकामध्ये 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत। त्यामध्ये एसीपी संदीप मिटके आहेत की जे या संपूर्ण टीमचं नेतृत्व करतायत। त्यासोबत सीनियर पीआय आहेत, पीआय आहेत आणि इतर सगळे पोलीस कर्मचारी असा संपूर्ण मिळून साधारणपणे 12 ते 13 पोलिसांचं हे सगळं पथक या ठिकाणी कालपासून तळ ठोकून आहे। आणि ज्या ज्या तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर मुद्दे माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावून त्यांना अटक करण्यासाठीचे गरजेचे होते ते सगळे तांत्रिक मुद्दे, त्या सगळं कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती कालच नाशिक पोलिसांनी नाशिकहून निघण्याआधी पूर्ण केलेली होती। त्यामुळे इथे आल्यानंतर आता ही सगळी अटक वॉरंट जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना बजवायचं होतं आणि त्यांच्या प्रकृती संदर्भात मधले जे रिपोर्ट्स आहेत त्याची माहिती नाशिक पोलिसांना घ्यायची होती। ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। फक्त माणिकराव कोकाटे यांचे मेडिकल रिपोर्ट्स काय येत आहेत यावरच खरं तर आता नाशिक पोलिसांची पुढची कारवाई अवलंबून असणार। त्यामुळे नाशिक पोलीस अद्यापही या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांच्या रिपोर्ट्सची वाट बघतायत, जेणेकरून नाशिक पोलिसांना त्यांच्या कारवाईची पुढची दिशा ठरवता येईल। आणि त्यासाठीच आता पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचे मेडिकल रिपोर्ट सादर केले जातील आणि त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आहेत गिरीश। कारण ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी हायकोर्टामध्ये देखील मागणी केलेली होती की त्यांची तब्येत ठीक नाही आणि त्यामुळे त्यांना सरेंडर करण्यासाठी काही कालावधी वाढवून द्यावा। आता जे मेडिकल रिपोर्ट्स आहेत त्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये जर ते खरोखरच अनफिट असतील तर त्यामध्ये पोलिसांना आणखी एक वाव आहे की सरकारी डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची तपासणी मेडिकल सर्टिफिकेट कधी मिळते पोलिसांकडे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आता प्रेक्षकांना सांगूया, कोर्टात निकालाचं वाचन झालंय। कोकाटेंच्या याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। कोर्टात आता निकालाचं वाचन सुरू आहे, तेव्हा आता कोर्ट काय निकाल देणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।